परी काय झालं? झोपलीत काय? माय बाई परी बोल बाई काही आईसोबत. हा परू झोपली बाई, भूक लागली? अरे आईचा फोन आला वाटते. हो आई झालं काम. तू नाही गेली आज वावरातली? नाही ना माय, काय बिचारे कामच तर नाही. एखाद्या दुखत असते कधी कधी काम वावरातनी, नाही तर बसा घरी. थांब आई परी लोट राहिली तर झोपू घालते मी. एक मिनिट हा. हो बरोबर. हा बोल आई काय म्हणली तर. हो ना आई काय आता उन्हाळा लागला नाही का? उन्हाळ्यातली काय आता काम गावातनी असतं डेकाड डुकट काम. नाही तर हाय आपल्यात इंधन आणणं गौऱ्या आणणं आहे ना, त्याच तमासात. हो ना माय काय करा आता उन्हाळा लागला तेच आहे. नाही काम राहतात ना धंदे काम काही, फक्त इंधन लागते गौराई चाले तेच काम आहे. आता असलं काम एकानं दुपटचं कामाला जा. हो ते बरोबर आहे. ती का नात काय करू राहिली? ते पलंगावर खेळ राहील ना, खेळ राहील ते आता झोप नाही तिले. दूध पाजला की लोट राहील ना ते. दूध किती पाजला तिले झोपू घाल तुम्ही आता. आई आली थांब बरं नंतर करून. आई काय झालं म्हटलं? हे पडली कशी खाली? अरे वा म्हटलं लक्ष तुझे कुठं लक्ष होतं कोणाचं फोन आला बाप्पा? हा ते आईचं बोल घेतली फोनावर. अहो बिचारा म्हटलं पुढे लक्ष देणं बघ पटकाल तिकडून झेललं पडलेच ते खालते. अहो आई तुला पण मनात झोपू घातलं होतं ना, ते पडली कशी का खाली? मी मदत झोपू घातलं होतं मग मी आईचं बोलायला गेली. आवाज नाही येत तिचा तर बरोबर नेटवर्क नाही पडत होतं. अहो बाई बिचारे बघा तुला बऱ्याच झोपू घातलं तर आजूबाजू नुसते दिसत लाज होतं काय ठेवायचं होतं का? हा ते गंड पडलेच खाली तर कोणतं भात पडलं म्हटलं आपल्याला. हा बिचारे लक्ष कुठे आहे पापी? अशी लापरवाही करता का तू? हो अरे लागलं पण तिला पलंग गेलं ना, काही लागलंच नाही ना. पोरगी म्हटलं लढ अदमुशी राहिली आणि मला काही लागलं नाही का तिला? खाली पडली असती तर मग काय झालं असतं? बिचारे लक्ष देत जाय म्हटलं पोरीवर. बरोबर पटकन आली तिकडून पडली गेली काय लक्ष गेलंच का ती? हो बिचारे. आई काय झालं म्हटलं? कोण तू बोल राहिली जोरात नाही? काय झालं? अरे म्हटलं सुनीले काही अक्कलच नाही बाप्पा. म्हटलं दिमाग बेला का काय झाला? पोरीने म्हटलं झोपू घातली ती फोना बोलायची खिडकीपाशी गेली. तेवढं अर्जंट होतं फोना बोलणं अर्जंट होतं तर उसरी व्हायचे त्या दोन साईडने दोन. तसं नाही आलं बाप्पा हिला अक्कल. काय अक्कल दिली का काय नाही बाप्पा? काय खाली पडली पोरगी? कुठे लक्ष नाही दिला? एवढं फोना बोलतो का म्हटलं तू ते आईसोबत? बिचारे म्हटलं पोरीकडे लक्ष देत जाय. बरोबर म्हटलं आई आली पटकन टायमावर पडली असते खाली ते. अहो माझं लक्ष होतं तिच्यावर तर, पण ते 2 मिनिटच तिकडे गेली तुम्ही फक्त. गौऱ्या त्या गोष्टी नंतर करू. पहिले पोद्या मला पोरीला लागलं का नाही तर काही कुठं लागलं का तिला तर लढवलं म्हणते लय अदमी झाली म्हणते लढू. आता काय पाहतो एवढं आता ते मोठं म्हटलं लक्ष राहत नाही तुझ्याला. 2 मिनिट बसायला का होते झोपेपर्यंत तिची जवळ. झोक्यात टाकाच तिले पलंगावर मोकळ्या पलंगावर खेळायला भेटले ते लहान आहे ना अजून. समजत नाही म्हणत तुला काही समजत नाही का? फेकून दे ना बिचारा फोन. तो फोडून टाक नाही तर असं लक्ष राहत नसेल ना तुझ्यावर. लक्ष नको हे कर तू. नाही फोन स्विच ऑफ करून ठेवत जाय ना. एवढा फोन म्हटलं फोना बोलले अर्जंट आहे तर पहिले पूर्ले गेलं झोपू घालत जाय बरोबर. त्या फोना बोलत जाय. आईसोबत आई घरीच असते तिथं कधी बोल फोन लावणं. मना करतो का मी तुला पण लक्ष देईन बापा पोरीवर. काय रे आता बोलून काय फायदा? बस झालं लागलं नाही काही पटकन आले म्हणून मी झेललं तिले. जोरात लागलं असतं तिला काही तर मग जाऊ द्या. काय बोलतो सुनीले? राहू दे आता. बाई कसं बोल नाही मग आता तिथं काही नाही आहे. अजून पडली गेली दिसत आता लक्ष गेलं नाही ना. कधी जर डबल झालं तर पडली गेली खाली ते. ते एकूण सांभाळून होते म्हटलं एक लेकरू. दुसरं हे पहिलं असं दुसरी गोष्ट. दुसरं पहिलं कसं सांभाळण्याले कसं काय पाडलं बोला पडली नाही खाली ते बाई कसं आले पटकन असतं आवाज द्यायले. सुनबाई जेवाले काय केलं पण विचाराले. कशी आहे बापा तू बाई? एका पोरीला सांभाळता येत नाही. चुकी झाली म्हटलं माफ करा.
डबल मी आता पहिले आता एकदा गलती होते डबल डबल काही होत नाही. मी आता लक्ष देत जाईन तिच्यावर, जास्त फोनावर नाही बोलत जाईन आईसोबत, तिच्यावर जास्त लक्ष देत जाईन मी. काय बिचारे काय बोल तुला, जाऊ दे आता, जाऊ सोड. आई पाय तुला कुठं लागलं गेलं का? तर काय बोलू तुला सुनबाई, आता मी तुला म्हटलं एका पोरी लक्ष द्यायचं नाही, तुला ठेवता लक्ष. म्हटलं एक पोरगा तर नातू त्यांनीच वागवतो दिवसभर, म्हटलं लहान आहे मग सांभाळशील तू. काय बिचार सुनबाई, एवढं लाखारा नाही करायचं ना बापा. बरं लागलं मी जोरात नाही तर काय कोणतं हात पडलं असतं. बिचारे लक्ष दे जाय म्हटलं सुनेच्यावर नातीवर थोडस सांभाळलं जाईन. होत असं ना ते इकडून माका देत जाय, मी सांभाळत जाईन तिला, पण दोघांना मी सांभाळत जाईन, तू फक्त घरातलं कामच करत जाय. हा तो सांभाळत होत नाही, ते लेकरू ते लहान आलं मागाच देत जाय, दोघांना मी सांभाळतो बरोबर. मग नाही होय, नाही असं नव्हतं, गलती पहिलीच गलती झाली, डबल नाही करत मी असं. तर आता मी लक्ष जास्त देत जाईन पोरीवर, आता बरोबर करीन सगळं बरोबर. आता जर काही फोन केला आला तर बरोबर फोन नाही उचलत जाईन पहिल्यांदा मी. आता म्हटलं बरोबर लक्ष देत जाईन मी पोरीवर पण. आता काय बोलू तुला, जाऊ दे आता. काय आता पहिल्यांदा झालं का किती हे होते, माझाच कंजी उडाला तर बाई वाटतं तुला काम आहे. बघून नाही तुला आवाज द्यायला आली म्हणून पटकन उचललं तिने झेललं. हा दहा ते पडलं असं बाप्पा, ते 1 मिनिट लक्ष एवढी गुतली का ते आई सब बोलायला फोनावर तू. आई नाही आता नाही लाजून फोन मी, नाही आता नाही बोलत आई सोबत मी जास्त. नाही आता हे झोपल्याशिवाय बोलत नाही जे पोद्यावर मला लागलं का तिला तर. हा ना आता थोडीशी पोदे मला तिले थोडीशी बसते मी पहिला का काय तुला मुका लागलं का नाही तर किती वेळ लॅबमुशल जळू लक्ष किती वाला दूध पाजायला काही नाही जाऊ दे सर पोदे मला. घेऊ शांती मटक, तू रोज करत होती मटका आण मटका ना, घे आणलं मटक. ओ माय बाई आणलं का मटक? हा नाही तुम्हाला शुक्रवार सांगितलं मी आज आणलं शनिवारी. हा हो कालच आणलं होतं, पण ते झाबूच्या घरी भुललो तुम्ही, तर आता मला लक्ष आलं अरे मटका आणलं होतं झाबूच्या घरी भुललो म्हणून मी आता घेऊन आलो. घे. कितीला पडलं मटक मग? हा ती म्हणत होती लय भाव आहे, कितीला पडलं म्हटलं? कायचं 300 म्हणत जाय, 300 का 350 म्हणत जाय, 200 आणलं ना मटक. त्याला म्हणदेशील तर दे बा, 2 घ्यायचे आहे, झाबरूला पण घ्यायचं त्याच्या घरी म्हणलं म्हणदेशील तर दे बा 200 रुपयातनी. त्यांनी दिले मग 2. मी तुम्हाला म्हणलं ना पहिले म्हटलं मटक्याचा भाव कमी आहे घेऊन या. हा आता फ्रीज कधी येणार मी सुधारून. मग आता काय मटकं आहे ना, मटक्यात पाणी टाकलं वरून पोतं घेतं लावलं, थंड पाणी राहते दिवसभर, टेन्शन राहत नाही. आता एक काम कर, उन्हाळ्याभर काही फ्रीज काही सुधारत नाही काही नाही, मटक्यातलंच पाणी पेत जा तुम्ही मग, है ना? चालत नाही तसं? अहो नाही हो, म्हटलं भाजीपाला चिंबून जात नाही का हप्त्याभरात नाही. हे फ्रीज खायला ना तर आपण फक्त हिरं भाजीपाला ठेवाले, ते अजून काही ना काही थंड पाणी ठेवाले. हा भाजीपाला एकदम सुरून जाईल ना, खराब होऊन जाईल नाही का? असं नको करू बापा. पुढच्या महिन्यात नाही सुधारून जा, फेब्रुवारी महिन्यात संपला, मार्च महिन्यात नाही आणता म्हटलं सुधारून तुम्ही फ्रीज. मटकं काय आपण मटक्यातलं पाणी पिऊ शकतो, पण ते भाजीपाला थोडी थंड आहे राहील ना, तो चिमून जाईल ना. अरे मजा घेऊन आलो ना, पुढच्या महिन्यात करू आणतो. काय शांती मजा का समजत नाही बिचारे तू. जाऊ दे, घे मटकं धुई राय करतो, पाणी घेऊन ठेव जाऊ आणि ठेव आता एका सावलीत चांगलं पैकी कोणतं गिड्ड बांधून बाहेरून. काय हो तुम्ही पण मला आणलं काय सुरू आणता का नाही तर म्हटलं या महिन्यातनी. हा जाऊ द्या पुढच्या महिन्यात यादीनं सुधरवून तो फ्रीज म्हटलं भाजीपाला चिमुराला लावून येत नाही, कारण की एवढं ऊन तपते ते हिरो भाजीपाला एकदम कडक होऊन जाते 3 दिवसानं. म्हणून मी म्हटलं ते सुधरून लवकर यादीनं जाऊन एखादा गाडी पलाव घेऊन जाते असतो आले. तसं लागेल आता काही ना काही पाहिल्याशिवाय काही पर्याय नाही. ऑटो गिटो तुमचं काम चालवते, त्या लकलक्याचा ऑटो बोलावेन आणि पुढच्या महिन्यात घेऊन जाईन त्याले. बरोबर तसं करता ठीक आहे. मग मी म्हटलं जेवण घेऊन गेलेलं आहे, बनवलं आहे म्हटलं त्या आता थोडंसं अर्धा 1 घंटा मटक्यात पाणी ठेवतो, म्हटलं थंड पाणी पिऊ ना मग जेवण करायच्या वेळेस. भाजी राहील का करायची, फक्त भाजी गिजी करतो तोपर्यंत मटके भरून ठेवतो, अर्ध्या घंट्यात मस्त पाणी होते थंड. बरोबर ते म्हणा ठीक आहे, कर मग पटकन. हो पण एक काय काम करतो म्हटलं वरून म्हटलं चांगलं पैकी एकदम मटकलं गोंट पाणी ठेवतो, गोंट ते गोंट पाणी टाकतो एकदम थंड लवकर होते पाणी त्यानं. बरोबर ठीक आहे. काय मावशी म्हटलं सकाळी घरातून काय झालं होतं काय माय सुनबाईचं कामच कसं आहे ना, हा कोणतंच काम भगाने घरात ना ते. म्हटलं पोरगी म्हटलं पडता वाचली म्हटलं पलंगावर खाली, काय पटकन झेललं तिला हातातली पडली असती. अरे बापा देवा, अरे बरं लागलंच नाही तिथे कुठं? नाही लागलं नाही तिथे कुठं, झेललं म्हणून ते वाचली सही. अहो म्हटलं तिथे पलंगावर पोरगी ठेवून गेली आणि तिच्या आईसोबत बोलायला गेली खिडकी जवळ फोनावर. हा म्हटलं तिला जर ठेवलं होतं पोरीला ठेवलं पण दोन्ही साईडला उचलला तर उचलला नाही ढसली गेली पोरगी सरका खाली पडली, काटा राहिली तिथे.
बरं झालं मावशी लक्ष गेलं त्याच्यावर, नाही तर लागलं असतं जरात नाही काय कोणतं भाव पडलं असतं मग तुम्हाला. हो ना तेच तर म्हटलं, देवानं ऐकलं म्हणून ऐकलं, त्याला पडलं असतं खाली. बरं झालं म्हटलं पटकन गेली म्हणून मी. हा हो बाई काय आता म्हटलं ते म्हटलं सुनबाई समजावून सांगा थोडं, लहान आहे माझी पिलू एक पोरगी, लक्ष दे म्हण थोडं. काय सांगू कटाला आपण काय बोलू तिला आता. आता सकाळी किती बोलले खाल्ले ते घरी, पण ते गल झाली आता लढू राहिले तिथे. आता माळी विरी केली पोरीले आणि झोपू घालून नातीले झोक्यातले. हो मावशी लक्ष देत जा म्हटलं, सुनबाईचं लक्ष घातले तर तू थोडंफार काही लक्ष देत जा म्हटलं नातीवर. हो ना आता नातावर लक्ष देतो मी. आता जास्त नातूवर पण लक्ष लागेल आता. तिचं काही लक्ष राहतच नाही, कामात लागत नाही, मन नकात नाही, घरातले काम ढगार होत नाही, तर लेकरू लागून ढगाले जातात तिथे. जाऊ दे मावशी काय बोलतो तर काय बोलून काय फायदा, बरोबर झालं ना सगळं बरंच बरं आहे ना, मग काय जाऊ दे आता. बरं पप्पा देवाच्या कृपेने वाचलं ते म्हटलं, पडली असती खाली ते माझ्या जी तेव्हापासून घबरायला म्हटलं. तिथे म्हटलं 2-2 मिनिट पळाली उठली काय करू काय म्हटलं. हा हो माझ्या मावशीला लक्ष द्यायला लाल लेकरावर काय म्हटलं ते सांगता येत नाही काय होत तर.